स्वागत आहे तुमचं MKH ब्लॉगमध्ये. आज आहे दिवस 5वा. 4 दिवस आपण कंटिन्यू ब्लॉगिंग केली. मला सुद्धा बरं वाटलं आणि सर्वजण खूप जण बोलतात मस्त 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 ब्लॉग बनवत आहे, असाच कंटिन्यू राहा ब्लॉग बनवत. आता वाजलेले आहेत 9. मी सकाळी 5 वाजता उठलेला, एक्सरसाइज करून आला, पण नंतर झोपला. आज खूप झोप आलेली, त्यासाठी नंतर झोपला. आता बघतो आपलं दूध ठेवतो, कॉफी पितो आणि नंतर मग एडिटिंग करतो आपली कालच्या ब्लॉगची. नंतर मग आज थोडी आज जास्त कामं आहेत, तर ते आज करून टाकायचे आहेत आपल्याला. आता आपल्या भावासाठी प्रोटीन बनत आहे बघा. माझ्यासाठी मी दूध ठेवलेलं आहे. आता रोज ब्लॉगिंग करायला मजा येते, तर खूप खूप मजा येते मला ब्लॉग करायला. आता मी सकाळी स्टार्ट करतो, जे होईल ते बघतो, जर झाला तर झाला असा विचार करतो. आद्याला सकाळी उठायला कंटाळा आला म्हणून आता घरी एक्सरसाइज करायला लागला आहे बघा. सकाळी 5 वाजता फोन केलायला तर येत नाही ना, आता इकडे घरी एक्सरसाइज करायला लागला आहे. ते दोघे आहेत ना, उठायला खूप कंटाळा करतात. काल तुम्ही बघितलं असेल ना, आमची जागा घेऊन ठेवलेली ते दोघे उठायला खूप कंटाळा करतात. आपली कॉफी रेडी झालेली आहे बघा. आमच्या भावाचं प्रोटीन डेली फक्त एवढं खातो आणि रात्री जेवतो, तेवढंच करतोय तो. फुल डायटिंग चालू आहे. ग्रीन टी आणि ग्रीन टी, फक्त ग्रीन टी ते एवढंच खातो, दुसरं काहीच खात नाही. खूप वजन कमी करायला घेतलाय. किती कमी केलं रे? 6 किलो कमी पण करून टाकला एक महिन्यात. आज अंडू पोळा बनवतो, बघतो जमते का मला. खूप दिवसानंतर ट्राय करतोय. अरे अंडू तिकडे आहेत, इकडे अंडू ठेवलेले आहेत, बघतोय बनवतोय. चला काय आज काय ते नवीन बोंबेल अंडू ना. ते बघा, ते मुंबईत घ्यायचे, एवढे मुंबईत घ्यायचे असे, थोडेसे कुटायचे, त्याला दाखवणार कुठताना. धू का मुंबई तेल टाकायचं, पेटायचं पण अंडुरासाठी नाही लागणार का यार? तू अंडू पण फोडले ना, आरामात करायचे आपण. आरामात बारीक करतून जायचं. काय करत बसता? काढायचे ना ते परत. खायचं ते माहितीये पण काढायचे. अरे काढायचं माहितीये पण बारीक करतो, ते गॅस फुलच आहे. अंडू पण का अंडू आणि बोंबील झालेलं आहे आपलं. आता नाश्ता करून घेतोय आणि बघा, घे ना, घे 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 लवकर खा. कसं लागतं सांग, मी पहिल्यांदा बनवलं. टेस्टिंग हां, मॅडम आलेलं आहे टेस्टिंग सांगायला. लवकर सांग, थंड होते. अप्रतिम झालं. हो बस. आपली एडिटिंग पण चालूच होती. एडिटिंग करतच होतो मी, बंद करून गेलेला तसं. तेव्हा कम्प्युटर चालूच आहे, एडिटिंग चालूच आहे. आता बघतो थोडेसे ब्लॉग बघतो. नाश्ता झालेला आहे, भांडी वगैरे घासून सर्व धुवून वगैरे ठेवलेले आहे. आता बसतो परत एडिटिंग करायला. ब्लॉग बघत होता सौरभ जोशीचाच आणि बसतो परत एडिटिंग करायला. नाश्ता करता ब्लॉग बघत होता. आता एकदा एडिटिंग कंप्लीट झाली ना, मग काहीच वाटत नाही म्हणून पहिला एडिटिंग करून टाकतो कालच्या ब्लॉगची. आता एवढा मोठा पतंग घेऊन कुठे जाणार आहे उडवायला? हा, गावाच्या बाहेर. मी येऊ का? किती रुपयाला घेतला हा पतंग? 50? 70 रुपयाचा पतंग? काय शपथ. हे बघा, कुठून आणला तर? 5 वर्गावर आणला. डेंजर आहे रे तू. हो हिरोईन, झोप जा आता, बरं नाही मिळत ना. चल आरणा ना आली का? मामाकडे गेली. चल तू येणार आहे का मग संध्याकाळी का नाही? आरणा येणार आहे का? हां, संडेला येणार आहे. आरणा गेली आता. आपला भाऊ आज लवकर आलेला आहे. आज कॉलेजला गेलेला डिप्लोमाचे सर्टिफिकेट घ्यायला. घेऊन आला घरी सर्व तुझे डॉक्युमेंट सर्व. मग आता PW लायसन कसलं लायसन? सुपरवायझर. हा PWD वरनं सुपरवायझर. कडक. हो माझं सुद्धा कॉलेज चालू आहे.
मी आता चालू करणार आहे जायला. जाऊया. ते पण तुम्हाला बघायला मिळेल गेला तर. नाही आता बघा 4:30 वाजलेले आहेत आणि आमचा भाऊ आता आलेला कॉलेजला गेलेला. तर बघा जेवण बनवत आहेत. मी पण आज जेवला ना, खूप लेट नाश्ता केला ना, त्यासाठी आता मी पण आत्ताच जेवण घेतो. अरे दोघांना वाटतो ना मला थोडंच. आणि संध्याकाळी हा काहीतरी सोय करणार आहे वाटते. अरे आज सोय का कॅन्सल? हे बघा खंडू बघ कसं बनवलं. पण मी बनवलेलं तसं नाही बनवलं. मी सकाळी मस्त बनवलेलं. तू ब्लॉगमध्ये बघा मी कसं बनवलेलं. मी ब्लॉगमध्ये बघ कसं. काय बोलतो हे बघा माझ्यासाठी केवढूसा ठेवलं. त्या दिवशीची बिर्याणी. अरे हा चालेल. एडिटिंग वगैरे सर्व करून आत्ताचा ब्लॉग अपलोड केलेला आहे. आता जातो थोडंसं फिरून येतो. काय घरातच बसून असतो सकाळपासून. फक्त संध्याकाळी लिखतो इकडे तिकडे फिरायला. आता प्रीतीआईने जेवणासाठी कोलबी बनवायला लावलं. तेव्हा कोलबी आणलेत. कोलबीची भाजी बनवायला लावली. हा चिकन मसाला टाकते मी थोडासा कोलबीमध्ये, तेव्हा चांगली लागते. आज बाजारात काहीच नव्हतं, फक्त कालवा होती आणि दुसरं हे बघा कोलबी बनवायला लावलाय. कोलबी आणि काय बनवायला लावलाय. कोलबीमध्ये ह्याला काय बोलतात, अटकोल हां आणि टोमॅटो. बस. ओके आणि कोथिंबीरची. हां कोथिंबीर. चला बघूया आता जेवताना. अशा प्रकारे भाजी आता शिजत ठेवते आहे. आता भाजी झालेली आहे. मुळा वगैरे कापलेला आहे. अजून पाटे तळलेले आहेत. कोथिंबीर मारायची आता. कोथिंबीर भाजीमध्ये मारायची. कोथिंबीर टाकते भाजीत. झाली भाजी. चला 8:30 वाजलेले आहेत. आता जेवायचं आहे आपल्याला. काय बोलते. आता चला भाताचा टोप वगैरे घेऊन चला. हा जेवण झालं. आता आपला डेलीसारखंच राऊंडला झालेलं आहे. जाऊयात. मॅडम ध्रुवी पत्र रे. आणि ध्रुवीला अशा प्रकारे खोटं बोलले. तिला सांगितलं हर्ष दादा आहे त्याच्यासाठी ती आलेली आहे. आणि आता जर रिटर्न गेली तिची ब्लॉगमध्ये बेइज्जती करून टाका सर्वांनी. आई शपथ खरं लक्षात ठेव तू. भारी मजा रे ना. आज शाळेत काय गेले पण पोलीस बघायचे होते म्हणून. आता चालायला आलेली. तिला कंटाळा आला आज चालायला. एवढं रोज येते तरी बोलते मी अर्ध्या रस्त्यात कल्टी मारते. काल पण तिने तेच केलं. अर्ध्या रस्त्यातच आम्हाला घेऊन गेले. आमचा पण त्याला वॉक होऊन नाही दिला तिने. एवढी कशी का बेकार तू. काय कंटाळा आलाय. रोज कंटाळा करते. सकाळी क्लासला जायला पण तिला कंटाळा येतो. सकाळी 6 वाजता. उद्या दाखवतो तुम्हाला तिची हालत कशी असते ती. नाही उद्या शनिवार आहे ना. उद्या शाळेत जाईल. सकाळचा क्लास आहे. उद्या शाळा आहे सकाळची. 10 वाजता पेपर आहे. 10वीवाल्यांचे पेपर चालू आहे. त्याचं काय झालं 10वीचे पेपराचं. त्यामुळे दुपारी शाळा आहे. हा बरोबर 10वीचे पेपर असते का दुपारची शाळा असते. आता बघू मग. उद्या सकाळचा क्लास आहे तरी चलो. तुला काय सकाळची शाळा असो ना तर दुपारची शाळा असो सकाळीच जायचं आहे बरोबर ना. पण मी तेव्हा नसेल का 7-10 वाजता जाईल. आजचा क्लास आहे. असं आळशीगिरी खूप करते उठायला. आणि येऊन झोपून जाते डायरेक्ट. अभ्यास करत नाही काय नाही का. नंतर करते. काय कधी करते माहिती. 7 वाजता करते. 7 वाजता. तुझ्या मम्मीला विचारायला पाहिजे. थांब. हे बघा कुठपर्यंत चालत येतात. रोज येतो आम्ही इकडे. आता बोलते चित्ता येईल तर कल्टी मारायला लागला. जाऊ दे तिला एकटीला. चल रे आपण जाऊ. चल आपण दोघे जाऊ. चल ती बघा. होय गिऱ्यामामा येईल. गिऱ्यामामा तिकडे बघ. चल लवकर. होय बघ. चल एकटीला जायचं. चल लवकर ये लवकर. रोज कंटाळा करते. रोज तिला सांगितलं चालायचं. असं तिला खोटं फसून आणलंय. आ गई ध्रुवी बाई आ गई. आताच ब्लॉगची एडिटिंग झालेली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.